विधान परिषदेतील विजयी आमदारांचा उद्या शपथविधी आहे। विधान परिषदेत उद्या दुपारी 12 वाजता शपथविधी होणार आहे। विधान परिषदेचे नवनिर्वाचित 17 आमदार उद्या शपथ घेणार आहेत। यामध्ये 6 बिनविरोध निवडून आलेले होते, तर आज 11 जागांवरचे निकाल लागलेले आहेत। विधान परिषदेत उद्या दुपारी 12 वाजता शपथविधी होणार आहे या नवनिर्वाचित आमदारांचा। आता दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी आहे। गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य होणार आहेत। थेट प्रवेश करण्याऐवजी सहयोगी सदस्यत्वाचा पर्याय त्यांनी निवडलाय। गोकुळ गीते सध्या नंदनवन बंगल्यावर आहेत। नाशकात गोकुळ गीतेंकडून दराडेंचा पराभव झालेला आहे। अपक्ष म्हणून ते उभे होते आणि महायुतीच्या नरेंद्र दराडेंचा त्यांनी पराभव केलेला होता। इथल्या मतदारांनी मला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे, मला विजयी करून पाठवलेला आहे मुंबईमध्ये। मी आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि भविष्यात विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा मी त्यांच्याकडे प्रकट केलेली आहे। शिवसेना प्रवेश करणार का? थेट शिवसेना प्रवेश करणार? ती काही चर्चा झालेली नाही, पण भविष्यात त्यांनी मला तसंच आदेश दिले तर मी शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे। निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। निवडणुकीमध्ये यश अपयश येत असतं। अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे जे आहेत हे निवडून आले आणि निवडून आल्या आल्या शिंदे साहेबांची भेट त्यांनी घेतली। शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन ते आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात।